नमस्कार, जेएम विशेषमध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने मोठ्या प्रतीक्षेनंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली। महायुतीमध्ये ही जागा भाजपाकडे राहील की शिवसेना गटाकडे जाईल हा तिढा अखेर आता सुटलाय। गुरुवारी भाजपाने जाहीर केलेल्या यादीमध्ये महाराष्ट्रात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आता कोकणामध्ये राणे विरुद्ध राऊत अशी लढत होणार आहे। जुने शिवसैनिक आमने सामने असतील का असा प्रश्न उपस्थित होतोय। कशी लढत असेल, कोकणातल्या राजकारणामध्ये कोण वडचड आहे, पाहूयात आजच्या जेएम विशेषमध्ये। सर्वात आधी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये कशी लढत असेल त्यावर एक नजर टाकूयात। कोकणातली लढत कशी असणार आहे आपण ती पाहतोय। भाजपाचे उमेदवार आहेत नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून, तर इकडे शिवबाटाकडून म्हणजे महाविकास आघाडीकडून विनायक राऊत हे मैदानात असतील। खरं तर त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी याच्यात आम्हाला काय पडायची गरज नाही, पण जे स्वतःला नेते समजतात आणि जे स्वतः माजी मुख्यमंत्री आता जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत त्याला ज्या पद्धतीने बीजेपीने तरसवलं, ज्या पद्धतीने शेवटच्या म्हणजे क्षणाला त्यांना तिकीट दिली, खऱ्या अर्थाने तो त्यांच्या जे काय म्हणजे ज्या पद्धतीने त्यांना जे त्यांची जागा त्यांनी दाखवून दिली आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीपेक्षा मोठे नाही आहेत। खरं तर सामंत बंधू जे आहेत त्यांच्यासाठी जे काय प्रयत्न अमित शहाने त्यांना फोन केला का, तर नारायण राणेंना तिकीट देतोय आणि तुम्ही प्रचार करा, तर तसं बघायला गेलं तर नारायण राणेंचं महत्त्व कमी करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय। आम्हाला काय जास्त बोलायचं नाही, कारण विनायक राऊत हे हॅट्रिक नक्की करणार आहेत आणि नारायण राणे हे तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार आहेत, ती आहे पराजयाची हॅट्रिक। आणि विनायक राऊत हे जवळपास 2.5 लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील। तुम्हाला 4 जूनला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं मी ते तुम्हाला सांगतो। वाईट वाटलं की नारायण राणे गेले 30 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेते म्हणून काम करत होते, महाराष्ट्राचे नेते म्हणून काम करत होते, पण आज हे सगळं ऐकताना वाईट वाटलं, बघताना वाईट वाटलं की नारायण राणेंना भाजपने तडसत ठेवलं आणि भाजपने तडसत ठेवलं आणि शेवटच्या दिवशी त्यांची तिकीट डिक्लेअर झाली। हे अतिशय त्यांच्यासाठी चांगलं नाही आहे, त्यांच्यासाठी त्यांच्या नेतृत्वाला वाव देणारी ही गोष्ट नाही आहे। म्हणजे त्यांच्या नेतृत्वाला त्यांनी दुय्यम किंमत दिली असं मला वाटलं आणि आम्हाला सुद्धा ते वाईट वाटलेलं आहे। परिस्थिती अशी आहे की पराजयाचं सावट, मगाशी बोलल्याप्रमाणे पराजयाचं सावट त्यांच्यावर आहे आणि त्याची नांदी ती आज ह्या परिस्थितीत त्यांच्याकडनं चालू झालेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये लढत कशी होती, त्यावेळेचं चित्र काय होतं तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 2019 ची कशी लढत होती आपण ती पाहतोय। शिवसेनेकडून विनायक राऊत उमेदवार होते, त्यांना 4,58,000 मतं पडली होती, तर भाजपाच्या वतीनं निलेश राणे हे मैदानात होते, त्यांना 2,79,000 मतं पडली होती। निलेश राणे यांचा पराभव झाला होता, तर विनायक राऊत विजयी झाले होते। विनायक राऊत इथून जिंकले होते। या संदर्भात स्थानिक नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत तेही पाहूयात। असं कसं होऊ शकते, तुम्ही जर बघाल आज ठीक आहे गद्दार झाले, म्हणजे ते उदय सामंत असतील, दीपक केसरकर असतील आणि आमचा भाग ठाण्या भाग वैभव नाईक, हे तिन्ही आमदार तर शिवसेना उद्धव साहेबांचे होते तेव्हा नारायण राणे तिकडेच होते। त्याच्यामुळे तो प्रश्न शिवसेनेचा बालेकिल्ला आजही आहे, उद्याही राहील आणि परवाही राहील। ही शिवसेना जी आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे, उद्धव साहेबांना प्रेम करणारी जनता या कोकणात राहते, त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत, आम्हाला विजयाची खात्री आहे। त्यामुळे कोणी काही म्हटलं तरी शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे, तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे, गद्दार शिवसेनेचा नाही। शिवसेनेचे नेते आणि राज्यातील मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा लढवण्यास इच्छुक होते। त्यांच्या वतीने जोरदार मोर्चे बांधणी सुद्धा करण्यात येत होती। दुसरीकडे नारायण राणेंनीही सभांचा धडाका लावला होता। मात्र लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची 13वी यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली। यामध्ये अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी नारायण राणे यांना जाहीर करण्यात आली। यावर उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात।
अजून महायुतीचा आमचा रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार जाहीर झालेला नाही आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये फार मोठं संभ्रम आहे. आणि म्हणून स्वतः काल ज्या बैठका झाल्या त्या बैठकांनंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांना त्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही त्रास होऊ नये, देवेंद्रजींना देखील त्रास होऊ नये म्हणून स्वतः किरण भैयाने एक निर्णय घेतला की नारायण राणे साहेबांना उमेदवारी जर जाहीर झाली तरी देखील शिवसेना म्हणून आम्ही प्रामाणिकपणानं काम करू अशी भूमिका आम्ही काल रात्री घेतली. त्याच्यानंतर आमची सगळ्या कुटुंबाची देखील चर्चा झाली, कुटुंबानं देखील असा निर्णय घेतला. शिवसेनेच्या वतीनं उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. सोबतच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे सुद्धा कोकणातून येतात, त्यांनी सुद्धा यावर भाष्य केलंय. काय म्हणाले पाहूयात. मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही खासदार म्हणून निवडून घ्या. एवढे पैसे मी आणेन राज्याकडून की येत्या वर्षाच्या आतमध्ये 6 महिन्यामध्ये याचा आपण पूर्ण कायापालट जिल्ह्याचा करून टाकू. आणि तुम्हाला सांगतो तुमच्यातल्या प्रत्येक वाढीवर तुमचा आमदार म्हणून मी येणार, मंत्री म्हणून नाही. आणि पुढच्या विकासाची दिशा आपण ठरवू आणि आपण ते घडवून दाखवू. शेवटी बोलून काही होत नाही, करून दाखवायला लागतो. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा ही प्रतिष्ठेची जागा बनली होती, कारण भाजपा आणि शिवसेनामध्ये इथे रस्सीखेच होत असल्याचं पाहायला मिळत होतं. नारायण राणे इकडे आग्रही होते तर दुसरीकडे शिवसेनेकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत सुद्धा इथली जागा लढवण्यासाठी इच्छुक होते, आग्रही होते. राणे आणि सामंत यांच्यामध्ये वाद आहेत अशा सुद्धा चर्चा स्थानिक पातळीवर होऊ लागल्या होत्या. राणे आणि सामंत यांच्या वादावर स्थानिक नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. काय म्हणतायत पाहूयात. कारण कसं आहे की त्यांना काय वाटतं ते आम्ही सांगू शकत नाही. आता त्यांना वाटतं त्यांचं प्रबल्य आहे, यांना वाटतं यांचं प्रबल्य आहे, त्यांच्यामुळे दोघांमध्ये हे सगळं झालेलं आहे. त्यामुळे त्या दोघांनाच विचारा की नक्की त्यांचं प्राबल्य आहे की ह्यांचं प्राबल्य आहे ते आम्ही सांगू शकत नाही. कोकणात जे आहे ते शिवसेनेचं प्राबल्य आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं प्राबल्य आहे, साहेबांचं प्राबल्य आहे आमचं. त्याच्यामुळे आम्ही त्यांचं काय आहे ते त्यांना तुम्ही विचारा. आमचं अगदी सुरुवातीपासून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा नारायण राणे लढवतील अशा चर्चा होत्या. दरम्यान यापूर्वी महाराष्ट्र राज्यातील भाजपाच्या 2-3 उमेदवारी याद्या जाहीर झाल्या, मात्र त्यात नारायण राणे यांचं नाव नव्हतं. अखेर नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आता या संदर्भामध्ये कोकणातला लढा कसा असणार आहे तेही आता निश्चित झालेलं आहे. त्यामुळे जुने शिवसैनिक आता आमनेसामने येणार हे यातून स्पष्ट झालेलं आहे. कारण एकेकाळी शिवसेनेच्या वतीनं शिवसेना पक्षाकडून नारायण राणे मुख्यमंत्री झाले होते, ते आधी शिवसेनेत होते, त्यानंतर काँग्रेसमध्ये गेले आणि त्यानंतर आता भाजपामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून राज्यसभेवर आहेत, राज्यसभेवर खासदार आहेत आणि भाजपाने त्यांना केंद्रीय मंत्रीपद सुद्धा दिलेलं आहे. आता ही लढत विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यामध्ये होणार आहे. ही आधी 2019 मध्ये विनायक राऊत यांची लढत नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांच्यासोबत झाली होती. निलेश राणे इथे हरले होते. त्यानंतर आता नारायण राणे खुद्द मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे आता चित्र निवडणुकीचं कसं असेल, निकाल ज्या दिवशी लागेल त्या दिवशी स्पष्ट होणार. या लोकसभेच्या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी घोषित केलेली आहे. मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय नड्डाजी आणि अमितजी शाह होम मिनिस्टर, तसेच सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे, आभारी आहे की यांच्यामुळे मला ही उमेदवारी मिळालेली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या दोन्ही उमेदवारांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलेलं आहे. नारायण राणेंची राजकीय सुरुवात शिवसेनेपासूनच झाली, त्यानंतर त्यांनी काँग्रेस भाजपा असा प्रवास केला. तर विनायक राऊत मात्र सुरुवातीपासून शिवसेनेमध्ये राहिलेले आहेत. नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, केंद्रीय मंत्री म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे. काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपाने राज्यसभेवर पाठवले आणि केंद्रीय मंत्रीही बनवले. तर विनायक राऊत 2014 पासून 2दा रत्नागिरी सिंधुदुर्गमधून लोकसभेवर निवडून गेलेले आहेत. त्यापूर्वी त्यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत आमदार म्हणूनही काम पाहिलेले आहे.
ही दोन्ही नेत्यांची कारकीर्द आहे. आता हे दोन्ही नेते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भिडणार आणि या संदर्भातला काय निकाल लागणार ते येत्या काळात स्पष्ट होणार. कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये ही जी लढत आहे ही चुरशीची लढत होणार आहे. त्यामुळे आता नारायण राणे यांचं नाव घोषित झाल्यापासून कोकणामध्ये राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आलेला आहे. राजकीय घडामोडींमध्ये राजकीय वर्तुळात काय चर्चा चाललेल्या आहेत तिथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी. पाहूयात. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची महायुतीकडून उमेदवारी आहे ती जाहीर झाली आणि त्यानंतर सिंधुदुर्गात बघितलं तर आणि रत्नागिरीत बघितलं तर भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार त्याचं प्रत्युत्तर म्हणून स्वागत करण्यात आलं. फटाक्याची आतषबाजी केली, पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस अगोदर जरी भाजप नेतृत्वाने जरी उमेदवारी जाहीर केली असली तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी जागेचा जो तिढा होता तो कायम होता. एकीकडे पाहिलं तर हा जो कोकण हा जो बेल्ट आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख आहे. मात्र ज्यावेळी शिवसेना फुटली आणि त्यानंतर एक मूळ शिवसेना जो उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर शिवसेना जे शिंदेगड शिवसेना असे दोन भाग झाले आणि मात्र तरी पण जे उद्योगमंत्री उदय सामंत आहेत यांनी सांगितलं होतं की हा जो मतदारसंघ आहे हा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ याच्यामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि शिवसेनेची मोठ्या प्रमाणात मतं आहेत. त्यामुळे हा आम्हालाच उमेदवारी मिळाली पाहिजे आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनी जोर लावला होता. त्यांच्याच बरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांनीही जोर लावला होता. मोठ्या प्रमाणात जे स्टेटस असतील किंवा त्यांचा प्रचार आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू होता. मात्र त्याच वेळी बघितलं तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही उमेदवारी मिळावी महायुतीकडून आणि भाजपच्या कोट्यातून मिळावी अशी मागणी जे कार्यकर्ते होते ते जोर धरत होते. अशाच वेळी नारायण राणे यांनी मात्र महायुतीकडून प्रचाराला सुरुवात केली होती. त्यांनी प्रथम जो प्रचार सुरू केला तो विधानसभा निहाय जे मेळावे होते ते घेतले आणि त्यानंतर त्यांनी मतदारांच्या गाठीभेटीही घेतल्या. तदनंतर त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निहाय मेळावे घेतले आणि सध्या हे मेळावे सिंधुदुर्ग असेल किंवा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत. एकंदर पाहिलं तर हा जो कोकण आहे हा कोकण हा जरी शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी पण ही जे कोकणचं जे राजकारण आहे ते पूर्णतः नारायण राणे यांच्या सभोवती फिरतं. जर कौल बघितला तर तो नक्की कोणाच्या बाजूने असेल हे इतक्यात सांगणं निश्चित होणार नाही. मात्र प्रचाराचा जो धुरळा आहे तो महायुतीकडून आहे आणि इंडिया आघाडीकडून मात्र जोरदार उडताना दिसतोय. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग. जयम, विशेषमध्ये वेळ झाली का विश्रांतीची, लगेच परत येतोय. जीत का एक